भांडूपमध्ये प्रदूषण करणाऱ्या न्यूकेम प्रोडक्ट कॉर्पोरेशन या रासायनिक कंपनीवर मुंबई महानगरपालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली। पर्यावरणीय नियमांचं वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी बीएमसीनं कंपनीचा व्यापार परवाना निलंबित केलाय। एस वॉर्डकडून अनेक वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या, तरीही कंपनीकडून नियमांचं उल्लंघन सुरूच होतं। स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनंतर राष्ट्रीय हरित लवादानं तपास केला असता कंपनीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची वैध परवानगी नसल्याचं उघड झाले। यामुळे आता कंपनीवर तब्बल 24.37 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। तर स्थानिक रहिवाशांनी सांगितल्याप्रमाणे कंपनीतून निघणारा विषारी वायू हा स्लो पॉइझनिंग आहे, ज्यामुळे लोकांचे प्राणही देखील खरतर धोक्यात येऊ शकतात। नागरिक आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या तक्रारींवरून अखेर बीएमसीने कठोर कारवाई करत कंपनीचा व्यापार परवाना निलंबित केला आणि वीज मीटर जमा करण्याचे आदेश देखील दिले। न्यूकेम इंडस्ट्रीज ही कंपनी भांडूपमध्ये लेक रोडवरती चालू आहे आणि ते केमिकल्स बनवतात, जे विषारी केमिकल्स आहे, हॅझार्डस केमिकल आहे आणि टॉक्सिक केमिकल्स आहे। NGT वाल्यांनी आपल्या MPCB वाल्यांना इन्स्ट्रक्ट केलं की भाई तुम्ही जे आहे यांचं म्हणणं ऐकून घ्या। अकॉर्डिंगली माझी तिथे हिअरिंग झाली। हिअरिंग झाल्यावरती तिथे त्यांनी त्यांच्यावरती 24,35,000ची पेनल्टी इम्पोज केली आणि मी त्यांचं म्हणणं हे पण होतं की ही फॅक्टरी तुम्ही बंद करावी, परंतु ते फॅक्टरी बंद करायचा त्यांनी काही पण याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही। उद्या अशी परिस्थिती होणार की हा स्लो पॉइझनिंग आहे, याच्यामुळे लोकांना मरण पण येऊ शकतं। अशा प्रकारे गव्हर्नमेंटनी स्ट्रिक्ट कठोर त्याच्यामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।